प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, माणसाचं मन असं आहे ना, या मनाला आहे ना काही पण करण्याची जेव्हा आवड होते ना, तेव्हा तो केल्याशिवाय राहत नाही. मग ती आवड कोणती आहे याला तो व्हॅल्यू देत नाही, पण जे तो करत आहे त्याला तो जास्त व्हॅल्यू देतो. आत्तापर्यंतचा वेळ आपण कशामध्ये घालवला हे तुम्ही पाहिलंय, देव बाप्पांनी पाहिलं. आपले संकल्प चांगले आहेत, आपल्या मनातले संकल्प वाईट नाही. आणि ते संकल्प काय आहेत की देवाला या लहान लहान मुलांच्या द्वारे उंच करण्याचा संकल्प आपण ठेवलेला आहे. जे पण कार्य आपण करतो ना, त्याच्या मागं पहिला आशय लक्षात घेणं गरजेचं आहे. देव बाप्पाचं जर गौरव आहे ना, तर तिथं देव बाप काही ना काही केल्याशिवाय राहणार नाही. पण आज तुलनात्मक गोष्टीला तपासण्यासाठी एक गीत आपण आणखी त्याच्यामध्ये जोडलेलं आहे. बघू आता कोणत्या गीताला किती रिस्पॉन्स येतोय आणि कोणत्या गीताला किती रिस्पॉन्स येत नाही. म्हणून जे काही झालं ते सर्व प्रभूच्या महिमेसाठी आहे, गौरवासाठी आहे. म्हणून भक्तीची सुरुवात आपण या वेळेला प्रार्थनेने करू आणि आपल्यामध्ये आज मोनाताई येईल, सुरुवातीची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 हे आमच्या अतिथोर सनदेश प्रभू परमेश्वरा, प्रभू तुला आम्ही प्रथमता उंचावितो, गौरवितो, मान महिमा आदर देते माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते दयाघाना आज दिवसभर समोर या सायंकाळच्या समय प्रभू तू तुझ्या वचनासाठी आम्हा सर्वांना एकत्रित केलं. प्रभू तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देते माझे बाप्पा. प्रार्थना करते प्रभू तुझा दास परमेश्वरा इथे वचन पेरण्यासाठी आला असता परमेश्वरा, त्याने तू विशेष प्रकारे आशीर्वादित कर प्रभू परमेश्वरा. ते जे काही वचन पेरणारे माझे देव बाप्पा, लागणारा पवित्र आत्मा, आत्म्याचं ज्ञान, सर्व काही देव बाप्पा तू त्यांना पुरव प्रभू येशू. आणि ते बसल्या प्रभू प्रत्येकाला तू आशीर्वादित कर देव बाप्पा. एवढी लहान नम्र प्रार्थना धन्यता आत्माला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पित्या तू आहे. आमेन. प्रियांनो, देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी आम्ही किती तयारीत आहोत, किती आम्ही तयारी करत आहोत आणि जी तयारी आम्ही करत आहोत त्या तयारीला पाहून आमचा स्वर्गीय बाप आनंदी होत आहे किंवा नाही याचं परीक्षण करण्याची कृपा देव बाप्पाने आपल्याला दिली बरं का. काही जण या कृपेला पण देवाच्या हातात देतात, देव बाप्पाची इच्छा. मग आमच्या डोक्यामध्ये जी बुद्धी दिली ती कशाला दिली? काही गोष्टीचा निर्णय आम्हाला घेण्याचा अधिकार देवाने दिलाय, पण तो अधिकार देवाच्या फेवर मधला असला तर तो अधिकार आमचा कार्य करेल. देवाच्या फेवर मधला अधिकार नसला ना, मग त्याचा परिणाम काय येईल हे सांगता येणार नाही. यांनो, अंतिम समयामध्ये अशा जोमाने, अशा तयारीने स्वतःला देव बाप्पा समोर आणण्याचा प्रयत्न करा. 24 तासाचा वेळ तुमच्या जवळ आहे. असा मनामध्ये निर्धार करा, अशी मनाची खूणगाठ बांधा की मी 24 तासामध्ये कमीत कमी माझ्या तारणाऱ्या देवाला अर्धा तास उंच केल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, जे घरामध्ये असतात, ज्यांना घरामध्ये रिलॅक्स मिळतो ना, त्यांनी तर हे करणं आवश्यक आहे. जे बाहेर कामाला जातात किंवा काय आहे, त्यांनी कमीत कमी 10 मिनिटाचा जरी वेळ दिला तर देवबाप त्यांच्या त्या 10 मिनिटाचं कारण समजू शकतो. पण जे घरामध्ये आहेत त्यांनी तरी निर्धार करणं गरजेचं आहे की मी माझ्या तारणाऱ्याला आजपासून अर्धा तास उंच करीन. यांनो, मनाभावापासून आणि अगदी हृदयापासून जर या गोष्टीला कराल ना, इतके पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही भरताल ना, तुम्हाला कळणार नाही की पवित्र आत्म्याने आम्हाला कसं सामर्थ्याने भरलं. आणि देवबाप्पाने बायबलमध्ये पुरावा ठेवलेला आहे.
काय पुरावा ठेवलेला आहे? शलमोन राजाने देव बाप्पाला देवाच्या इच्छेप्रमाणे उंच केलं, म्हणून शलमोन राजाला ज्ञान बुद्धी चातुर्य आणि शहाणपणाने देव बाप्पाने शलमोनाचं गौरव केलं. प्रियांनो, आम्ही देवाला उंच केलं ना तर देव आम्हाला खाली नाही ठेवत. देव आम्हाला पण काही पातळीपर्यंत उंच आणतो. आज शलमोनाशिवाय बायबलमध्ये ज्ञान बुद्धी चातुर्य शहाणपणाचा उल्लेख दुसऱ्याबद्दल आलाय का? इतका आवडता राजा दावीद होता प्रभूचा, पण त्याचं देखील नाव यामध्ये देव बाप्पाने आणलेलं नाही. प्रियांनो, देवाने सर्वांना देवाला खुश करण्याची मान्यता दिली, पण आम्ही ती मान्यता देवाच्या वचनाप्रमाणे जर स्वीकारली तर देव आम्हाला त्या गोष्टी देईल ज्या गोष्टीची आम्ही देवाकडे आवड करतो. केवळ प्रार्थनेमध्ये मागत राहणं याला महत्व नाही, कृती करणं महत्वाचं आहे. आज बहुसंख्य विश्वासणारे सेवक तर काही प्रमाणात देवाच्या सानिध्यात बसतातच. सेवक जर देवाच्या सानिध्यात बसला नाही तर त्याला सेवक म्हणण्याचा अधिकारच देवबाप ठेवीत नाही. सेवकाला तर बसणं भागच आहे प्रभूच्या सानिध्यामध्ये, कारण सेवकाला दुसरं कामच नाहीये. प्रभूला उंच करण्याशिवाय सेवकाला दुसरं महत्वाचं काम कोणतं नाहीये. आणि ज्या सेवकाला या गोष्टीची जाणीव राहते ना, तो सेवक देव बाप्पाला आपल्या जीवनामध्ये उंच केल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी पण माझ्या जीवनामध्ये माझ्या देवाला सकाळच्या वेळेला उंच करतो. जेव्हापासून देव बाप्पाने मला या प्रकारे देवाला उंच करण्याचं माझ्या मनात टाकलं, तेव्हापासून मी देव बाप्पाला उंच करत आलोय. सेवक झाल्यावर तर माझ्या देवाला मी किती उंच करतो तर देव बाप पाहतो. कारण स्वतःची बडाई सांगणं हे देव बाप्पाला आवडत नाही, पण काही ठिकाणी इतरांना आशीर्वाद मिळण्यासाठी देवबाप काही गोष्टी सेवकाच्या मुखातून आपल्याला कळवितो का? कारण यातून तुम्ही आशीर्वादित व्हावं. प्रियांनो, देवबाप ज्या पण प्रकारे बोलतो ना त्याच्या मागं कारण असतं. आणि लक्षात ठेवा, जीवनामध्ये कधी देवाच्या नावाखाली उंच होण्याचा प्रयत्न करू नका. जी गोष्ट तुम्ही मनात धरली ना देवाच्या गौरवापेक्षा आपल्यासाठी, देव कधीच तुम्हाला आशीर्वादित करणार नाही. फक्त लक्ष ठेवायचं, देव बाप्पा मला जेवढं तुला उंच करता येईल, जेवढं तू माझ्याकडून प्रसन्न होण्याची इच्छा ठेवतो त्याच्यापेक्षा अधिक मला तुला उंच करण्यासाठी सहाय्य कर. आणि याच्यासाठी मनाची तयारी असणं गरजेचं आहे. दुसरं, त्या करण्यामध्ये तुमचा आनंद देव बाप्पाला दिसला पाहिजे. आणि तिसरं, तुम्ही काय करत आहात ना ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. या 3 गोष्टीची जाणीव धरून तुम्ही देव बाप्पाला उंच करण्याच्या प्रक्रियेमध्ये उतरले ना, देव बाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, हे मी टाळी देऊन सांगतो तुम्हाला. पण जर का तुम्ही याच्या विरोधात ॲपोजिटमध्ये देवाच्या नावाखाली मला उंच व्हायचंय, मला काहीतरी लोकांसमोर स्वतःला प्रगट करायचं, ही जर इच्छा मनात ठेवली ना, कोणतंही कार्य तुमच्या हातून होणार नाही. म्हणून प्रियांनो, जीवनामध्ये खबरदारी ठेवा की मी माझ्या देवाला कसा उंच करू शकतो, माझ्या देवाच्या समीप मी कसा स्वतःला सादर करू शकतो, याकडे लक्ष द्या. प्रियांनो, आमचा समय असा समय होता, आम्हाला कुणी सांगणारं नव्हतं, कुणी शिकवणारं नव्हतं, कोणते सेवक आमच्या संपर्कात पण नव्हते. कारण आमचा जो समय होता ना तरुणपणाचा, त्या काळामध्ये एखादा पाळक एखाद्या संपूर्ण एरियामध्ये असायचा. एक पाळक जर एक एरियात आला ना प्रेरला, कोठून कोठून विश्वासणारे यायचे आणि असे लगबगीने यायचे. आज निरोप दिला तरी मी येतो, वेळ लावतात यायला. पण आमच्या समयातला समय असा होता, नुसती बातमी कळली ना या घरामध्ये सेवक आलेत,
वाऱ्यासारखी बातमी सर्व ठिकाणी जायची. आजही मला आठवतंय प्रियांनो. आणि मला पण ज्या ज्या ठिकाणी सेवक आलेले कळायचे ना, मी पण लगबगीने त्या ठिकाणी जायचो. आमचा समयच फार वेगळा समय होता प्रियांनो. या समयाला जो आमचा समय होता ना, त्या समयाला तुम्हाला पण तसा समय करता येऊ शकतो. असं नाही की तुम्हाला करता येणार नाही, पण तुमच्यामध्ये तसा उत्साह, तसा आनंद आणि तशी स्फूर्ती तुम्ही देव बाप्पाला दाखवली पाहिजे. प्रियांनो, देवासाठी आम्ही काही केलं ना, देव आमच्यासाठी काही पण करण्याची तयारी तुम्हाला दाखवतो का नाही, हे एकदा कृती करून बघा. बोलण्यात आणि कृती करण्यात अंतर आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणला, विश्वासाप्रमाणे कृती करा, मी आशीर्वाद देतो का नाही याची वाट बघा. प्रियांनो, आम्ही आमच्या समयामध्ये जास्तीत जास्त कृती करण्याचा प्रयत्न केला. म्हणून देवबाप्पाने आमच्या त्या समयातल्या गोष्टी पाहिल्या आणि त्याचं उत्तर या समयामध्ये देवबाप मला देत आहे. आम्ही देवासाठी काही केलं ना प्रियांनो, त्याचं आम्हाला उत्तर देवबाप या पृथ्वीवरच देतो. मग ते चांगलं असलं तर चांगलं, वाईट असलं तर वाईट. देवबाप इथं सगळा हिशोब घेतो आणि वर विचार न करतो पृथ्वीवर का नीट नाही वागला. चांगला जर वागला असलं तर मग प्रगटीकरण 3:11 प्रमाणे मुकुट आहे तुमच्यासाठी. पण जर पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे नाही वागले, त्याचा हिशोब तर इथं देवबाप घेतो. वरती विचार नव्हती, पृथ्वीवर का नीट नाही वागला. आपली जीवन यात्रा समाप्त होण्याच्या अगोदर एकदा पण जागा का नाही झाला तू? तुला बायबलमध्ये कुठंच एखादं वचन असं दिसलं नाही का की देव बाप्पाला काय आवडत आहे आणि काय आवडत नाही? प्रियांनो, जो समजून घेत नाही ना, तो सर्वात मोठा देवाचा अपराधी असतो बरं का. परत ऐका वाक्य, जो समजून घेत नाही तो देवाच्या नजरेमध्ये सर्वात मोठा अपराधी असतो. पण जो आज्ञेने असतो ना, त्याला देवबाप ज्ञानी बनवण्याची पण प्रक्रिया त्याच्यामध्ये सुरू करतो. आता या दोन गोष्टीमधून आपण कोणत्या गोष्टीवर आहात किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीवर येण्याची इच्छा आहे, हे तुमच्यावर देवबाप्पाने निर्भर केलेलं आहे. म्हणून एक वचन बघूया आपण, काढूया आपण योबाचं पुस्तक. कारण विचारातून जर देवबाप बोलत आहे तर जरा वचनातून पण त्याच्या गोष्टी आपण बघूया. योग 8वा अध्याय 9वं वचन. स्तोत्र संहितेच्या आपण तर कालचे आपणाला काही अनुभव नाही, कारण पृथ्वीवरचे आपले दिवस छायारूप आहेत. कसे दिवस आहेत आपले पृथ्वीवरचे? छायारूप. म्हणजे ही छाया कोणत्याही समयाला देवबाप बंद करून टाकणार आहे. जी आमची छायारूप, माझ्या याच्यात कसं लिहिलंय, पृथ्वीवरचे आपले दिवस छायारूप असे आहेत. प्रियांनो, हे छायारूप दिवस आमचे बंद होण्या अगोदर आम्ही देवासाठी काहीतरी चांगलं केलंय किंवा चांगलं करत आहोत याची आम्हाला खात्री आणि शाश्वती या भूतलावरच आम्हाला जाणून घ्यायची आहे. म्हणून प्रियांनो, देव जे आमच्याद्वारे करण्याची इच्छा करतो त्या इच्छेवर आम्ही आमच्या प्रक्रिया देवासमोर सादर करणं गरजेचं आहे. आणखी एक वचनाकडे जाऊया. बघा प्रियांनो, 1 योहान 2 अध्याय 9वं वचन. 1 योहान 2 अध्याय 9वं वचन. 9. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो अजून अंधारातच आहे. प्रियांनो, हे वचन आता देव बाप्पाने दाखवलं. या वचनाप्रमाणे
आम्ही ख्रिस्तामध्ये राहून दिशाभुलीचं जीवन प्रभूमध्ये कधी कंठित करण्याच्या योजनेमध्ये राहू नका. या योजनेमध्ये येण्यासाठी सैतान निरनिराळ्या प्रकारचे मोहाचे जाळे तुमच्या समोर आणीन. कारण सैतानाजवळ फक्त मोहाचे जाळे, लोभाचे जाळे हे आम्हाला प्रभूपासून दूर करण्यासाठी आहे. पण ज्याचं लक्ष वचनाकडे आहे, जो वचनामध्ये सावधानतेने चालतो, त्याला मात्र सैतानाला काही करण्याची मान्यता देवबाप देत नाही. आपल्या बंधूचा किंवा आता बंधू बंधूंकरता आहे, स्त्रिया स्त्रियांसाठी आहे. स्त्रियांना पण तोच अधिकार आहे जो अधिकार बंधूंना आहे. पण देव बाप्पांनी जास्त बायबलमध्ये बंधूंना किंवा भावांना जास्त प्राधान्य का दिलेलं आहे? का बरं देव बाप्पाने भावाच्या किंवा बंधूच्या फेवरमध्येच काही ठिकाणी वचनातून आम्हाला जाग केलं किंवा सांगितलंय? कारण देव बाप्पाच्या हाताने ज्या व्यक्तीला या जगामध्ये आणलं तो पुरुष होता. म्हणून पुरुषाचा आदर देवबाप आजही बायबलमध्ये करत आहे. पण याचा अर्थ असं नाही की स्त्रीचा आदर देव बाप्पांनी करण्याचं नाकारलंय. स्त्रीला पण तेवढाच अधिकार आहे. पण स्त्रीविषयी बहुसंख्य ठिकाणी देव बाप्पांनी काही गोष्टी ठेवल्या नाही. का नाही ठेवल्या? कारण जगामध्ये जरी आदामाने पाप आणलं हे देवबाप मान्य करतो, पण पापाला प्रोत्साहित करणारी हव्वा होती. म्हणून देवबाप दोन्ही गोष्टीचा विचार करणारा आहे. म्हणून वचन पण आमच्यासाठी दुधारी आहे. दुधारी तलवार म्हणतो ना आम्ही वचनाला. इब्रिकाराच्या पत्रात सांगितलं 4थ्या अध्यायामध्ये, देवाचं वचन दुधारी तलवार आहे. देवाचं वचन जर ह्या बाजूचा विचार करतं तर या बाजूचा पण विचार करतं. आदामाने जरी पाप केलंय ना, जरी तो दोषी झालाय, पण त्याला दोषी बनवण्यासाठी ज्या स्त्रीने जास्त कष्ट घेतले त्या स्त्रीचं नाव हव्वा आहे. म्हणून बायबलमध्ये स्त्रीविषयी देव बाप्पांनी एवढं सन्मानाचे शब्द ठेवलेले नाही, पण पुरुषाविषयी ठेवले. आणि सर्वात मोठं जागृतीचं वचन जे आता वाचलं की आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीच कोणाचा द्वेष करू नये, ना पुरुषाचा, ना मुलाचा, ना कोणाचा. आणि स्त्रीवर्गाने आपल्या स्त्रीवर्गातून कोणाचाही द्वेष करू नये. ज्याला त्याला आपापला सन्मान द्यावा, हेच वचनाला यातून आपल्याला सांगायचं आहे. आज किती जण वचनाप्रमाणे देवाच्या इच्छेवर आपलं ख्रिस्ती जीवन जगतात? जेव्हा या शब्दाकडे देवबाप येतो ना, अहो एखादा शब्द जर कोणी वेडावाकडा बोललं ना, लगेच मनामध्ये रागाची प्रक्रिया सुरू होती. लगेच मनामध्ये निरनिराळ्या शंका, निरनिराळ्या योजना, ज्या देवाच्या फेवरमध्ये नाही त्या योजना मनामध्ये तयार होतात का नाही प्रियांनो? कारण देवाच्या आत्म्यासमोर दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणीचंही. इथं भेसळ नाही बरं का. पाणी पण आहे, दूध पण आहे. मिलावट नाही देवाच्या बोलण्यामध्ये. देव जे आहे ते परखड सांगतो. स्वर्गात जायचंय तर देवाला आवडणारं जीवन जगा. आणि आवडणारं जीवन हेच आहे देवाच्या नजरेत तुम्ही वचनामध्ये असणं गरजेचं आहे. एक वचन जर वाचलं ना तुम्ही, एक वचन, मागं पण देवबाप्पाचा आत्मा बोललाय, आजही बोलत आहे देवबाप्पा. एक वचन जर वाचलं ना तुम्ही देवाच्या संपर्कात येईल. पण ते ध्यान देऊन वाचा. अरे सेवक म्हणले एक वचन वाचायचं, वाचलं मी वचन. यदा कदाचित सेवकाला प्रभूंनी सांगितलं की विचार एक वचन वाचणाऱ्यांना, तुम्ही वचन काय वाचलं? समोरचं जर म्हणलं मी काय वाचलं मलाच माहिती नाही, मग ज्याने जे वाचन केलं ते काय वाचन केलं? जे वाचन केलं ना ते समजलं पाहिजे. आणि समजल्यावर त्याप्रमाणे करण्याची प्रक्रिया देवबाप्पाला दाखवली पाहिजे. तेव्हा देवबाप म्हणतो की हे माझ्या संपर्कात आहे
आणि मी त्यांच्या संपर्कात आहे. न तर पुढं पाठ मागं सपाट, काय उपयोग? बऱ्याच जणांचं असं ख्रिस्ती जीवन आहे प्रियांनो, म्हणून वर्ष एकाच जागेवर आहेत. ते म्हणतात अरे मागून आले किती पुढे गेले, आम्ही आहे त्याच जागेवर आहे. कारण तुम्ही जागाच सोडायला तयार नाही. तुम्ही त्या जागेलाच एवढा आवडीने धरलंय ना, त्या जागेतून थोडं पुढं सारखा देव बघा तुमच्यासाठी काय करतो. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन असं जीवन आहे, देवाला पसंत पडणारं ख्रिस्ती जीवन जगा. म्हणून एक वचन देव बाप्पाने बायबलमध्ये ठेवले, काढूया आपण. पहिले तिमोथेय 2 अध्याय 9 वचन बघ काय लिहिलंय तिथं. पहिले तिमोथेय 2 अध्याय 9 वचन. तसेच स्त्रियांनी स्वतः साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे, केस गुंफणे आणि सोने मोते व मौलान वस्त्रे यांनी नव्हे. देव बाप्पाने हे वचन बायबलमध्ये का ठेवलं प्रामुख्याने? देव बाप्पाला या शब्दाने आपल्या लोकांना सांगण्याची आवश्यकता का पडली? प्रियांनो, आपल्या समयामध्ये पवित्र आत्मेने जेव्हा स्त्रीला आणि पुरुषाला उभं केलं ना, तेव्हा पुरुषापेक्षा अधिक स्त्रियांची गुण देव बाप्पाला जास्त दिसले. म्हणून ते वचन तिथं ठेवलंय. देवाने कोणतंही वचन असं ठेवलं नाही प्रियांनो. वचन ठेवण्यामागं कारण आहे. कारण देव बाप्पाला त्या वचनातून काय सांगायचं आहे माहिती का? थोडक्यामध्ये, सारांशामध्ये, की मला पसंत पडणारी वेशभूषा तुमची असावी. माणसांना पसंत पडणारी वेशभूषा नसावी, हे प्रामुख्याने पवित्र आत्म्याने त्या ठिकाणी सांगायचंय. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही करायचं नाही, करा जरूर, पण प्रभूच्या नजरेमध्ये योग्य दिसल ते करा, हे वचन आम्हाला शिकवतं. प्रियांनो, अंतिम समयामध्ये काही इशारे, काही बोध आम्हाला स्वर्गाप्रत आशीर्वाद देण्यासाठी देवबाप आम्हाला वचनातून दाखवणार आहे. म्हणून मी एका संदेशात सांगितलं होतं आत्म्याच्या प्रेरणेने, की देव एक वचनातून 1,00,000 वेळेस बोलू शकतो. एक जण मला म्हणले, ब्रदर, एक वचनातून एक वेळेस बोललं ना, दुसऱ्या वेळेस त्याच्यातून बोलताच येणार नाही. मला पवित्र आत्म्याजवळ एकदा बोलल्यावर परत बोलायला शब्द नाहीत का? त्याचे शब्द आमच्यासारखे अपूर्ण शब्द झालेत काय? आणि प्रियांनो, त्यानंतर मी अनुभवलं, इतके संदेश माझे यूट्यूबला आलेत ना, काही वचनातून त्याच वचनाला रिपीट करून देव बाप्पाने असे संदेश दिलेत की मला पण आश्चर्य वाटलं की अरे, या वचनातून मी एकदा संदेश दिला, 5 6 वेळेस त्याच वचनातून देवबाप बोलला. पण जेव्हा पण ते बोलणं मी माझ्या यातला ऐकलं ना, माझे जे काही ग्रुप आहे माझे नावाचं, प्रत्येक संदेशामध्ये वेगळा विषय. असं नाही की जे मागच्या संदेशात सांगितलंय त्याची डुप्लिकेट कॉपी पुढच्या संदेशात आली. वेगळे विचार, वेगळे मार्ग, वेगळ्या गोष्टी देव बाप्पाने वचन तेच ठेवलं, पण सांगण्याची प्रक्रिया पवित्र आत्म्याने वेगळी दाखवली. मला सांगायचं काय प्रियांनो, आपण देवाच्या अधीन जर झालेलो आहोत, तर आम्हाला देवाच्या अधीनतेमध्ये राहून आम्हाला आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. आणि आशीर्वाद मिळण्यासाठी जे वचन आत्ता आमच्या बहिणींनी वाचलं, ही प्रक्रिया कधी कधी बहिणींना आशीर्वादापासून दूर करण्याच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत होते. म्हणून ते वचन ठेवलंय. आणखी एक वचन बघूया. बघा, आता याच वचनाचा डुप्लिकेट भाऊ आहे, पण फार प्रभावी भाऊ आहे बरं का. याच वचनाचा भाऊ आहे दुसरा. काढूया अनुवाद. 22 अध्याय 5 वचन. 22 अध्याय 5 वचन. स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही वस्त्र घालू नये.
कारण तुझा देव परमेश्वर ह्याला तसे करणाऱ्या प्रत्येकाचा भेट आहे. प्रभूने आपल्या समाज जेव्हा पाहिलं ना, ते चित्र प्रभूने ओपन केलं. एक चित्र आणखी प्रभूने ओपन केलं बरं का त्याच्या सेवा कार्यामध्ये. कोणतं चित्र ओपन केलं? आता आणखी एक चित्र दाखवतो. आपलं मत्ते कृत शुभवर्तमान काढा, 3रा अध्याय काढा, हम्म 15 वचन वाचा. येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. बघा, आता जेव्हा येशू ख्रिस्त योहानाला म्हणलं ना, माझा बाप्तिस्मा तू कर, तेव्हा योहान काय म्हणलं माहिती का प्रभूला? प्रभू, माझा बाप्तिस्मा आपल्या हातून होणं शक्य आहे, आपण माझ्याकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी येता का? तेव्हा 15व्या वचनात प्रभू म्हणला, हे आता होऊन जाऊ दे, कारण धर्माचरण पूर्ण होणे गरजेचं आहे. जेव्हा पिक्चर दाखवला ना, योहानाला पिक्चर दाखवलं, त्या पिक्चरचं इथं उल्लेख करण्यात आलेला नाही. योहान नंतरच्या वचनात का म्हणला, या प्रभू मी तुमचा बाप्तिस्मा करतो? कारण प्रभूने त्याला काहीतरी दाखवलं, आणि जेव्हा योहानाने ते पाहिलं तेव्हा योहानाला कळलं की अरे, मी जे काय प्रभूला बोलत आहे ते योग्य नाही. प्रभूला जे मला करायला सांगण्यामागं कारण काय आहे हे योहानाला त्यावेळेस कळलं. म्हणून तो म्हणला, या प्रभू मी तुमचा बाप्तिस्मा करतो. आता हे जे वचन अनुवाद 22:5 वचन वाचलं ना प्रियांनो, कारण काही जणांना या वचनाचा ना खूप राग येतो बरं का. काही जणांना वाटतं हे वचन कधी सेवकाने म्हणा, विश्वासणाऱ्याने म्हणा, बहिणीने कधी या वचनाचा रेफरन्स दाखवू नये. प्रियांनो, बायबलचं कोणतंही वचन असं गुप्त ठेवण्यासाठी देवाने दिलेलं नाही. देव बाप्पाजवळ याचा अर्थ आहे, याचं विश्लेषण आहे. देवाने जेव्हा आपल्या समाजात पाहिलं ना, तेव्हा देव बाप्पाला त्या समाजात दिसलं की अरे, स्त्री पुरुषाचा वेशभूषा करणारे आणि पुरुष स्त्रीचा वेशभूषा करणारे. आज दिसतंय ना आपल्याला, काही ठिकाणी दिसतंय का नाही? उघडे नेत्रांनी, कुणी बोलत नाही कोणाला, पण दिसतंय ना. सांगा प्रियांनो, वचनात काय देव बोललाय? अशी कृती करणारे या दोहांचाही प्रभू परमेश्वराला वीट आहे. काही गोष्टी देव बाप्पांनी इतक्या सरळ सरळ सांगितल्यात की मला हे पसंत नाही. आज जर विचारलं देव बाप्पाने आपल्या उपस्थितीमध्ये की अशी प्रक्रिया कोण कोण करत नाही, त्यावेळेस फार थोडे जणांचे हात असे वर जातील. बहुसंख्य जण या प्रक्रियेमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करत आहे. यानो, आमची वेशभूषा ना देवाला आवडणारी असावी ही देवाची इच्छा आहे. म्हणून 1 तिमोथी 2:9 वचन स्त्रियांकरता प्रामुख्याने देव बाप्पाने ठेवलं की तुम्ही अशा पद्धतीमध्ये स्वतःला ठेवा. आणि पुरुषाला काय सांगितलं? 1 करंती बघा, पुरुषाला काय सांगितलं. आता पुरुषाचा जरा समाचार देवबाप घेते. 14वा अध्याय, सॉरी 11वा अध्याय 14वं वचन बघा. 1 करंतीकर 11वा. केस राखणे ही पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे, असे निसर्ग देखील तुम्हाला सांगत नाही का? बघा, पुरुषाला पण कसं सावधान केलंय प्रभूंनी. स्त्रीला जर सावधान केलं तर पुरुषाला मागं नाही सोडलं. पुरुषाला पण सांगितलंय. आपल्या समाज पुरुषाविषयी पण दिसलं प्रभूला की पुरुष लांब लांब केस ठेवणार आहे. म्हणून पुरुषाविषयी सांगितलं, लांब केस राखणे हे पुरुषाला लाजिरवाणी आहे. हे निसर्ग देखील सांगत नाही का? प्रियांनो, देवाने स्त्रीला पण आणि पुरुषाला पण कधी भेदभाव केला नाही. पण कधी कधी संदेश ऐकताना ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये निरनिराळे विचार येतात. अरे, स्त्री वर्ग करता जास्त बोलतात बरं का, पुरुष वर्ग करता काही बोलू राहिले नाही. देव बाप्पाने जिथं पुरुषाला नीट करण्याचं ठरवलं ना, तिथं वचन दाखवलंय
जिथं स्त्रीला पण व्यवस्थित होण्यासाठी देव बाप्पाने नीट करण्याचं ठरवलं, तिथं वचन देव बाप्पाने दाखवलं. पण हे वचन आत्म्याने सांगणाऱ्या सेवकाच्या द्वारेच ते सांगितलं जातंय. सर्वांनी बघा कोणते वचन काढले, कोणत्या वचनकडे देव बाप्पाने मला घेऊन गेलाय. फक्त पहिलं वचन संदेशाचं ते मी बोललो, बाकीचे वचन माझ्या वहीमधले नाही. देवबाप आपल्या पद्धतीने बोलत आहे. का देव आपल्या पद्धतीने बोलतो प्रियांनो? सांगता येईल तुम्हाला? देव आपल्या पद्धतीने आपल्या लोकांना का बोलतो? बघू तुम्ही किती देवाच्या सानिध्यात बसलात आणि किती तुमचं ध्यान देवाच्या शब्दाकडे. मला कळत देव आपल्या पद्धतीने का बोलतो. आता मी वचन काढले, त्यातलं एक वचन घेतलंय, बाकी वचन देव बाप मला देत नाही माझ्या वहीतले. का बरं देव असं करतोय? येईल का सांगतं कोणाला? बघूया तुम्हाला देव बाप किती तुमच्या हृदयाशी बोलतो, किंवा देव तुमच्या बरोबर किती कार्य करतो. देव आपल्या पद्धतीनेच का बोलतो? येईन सांगतं कोणाला? काही सेकंदाचा वेळ देतो तुम्हाला विचार करण्यासाठी. काही सेकंदात का देव आपल्या पद्धतीने बोलतो माहिती का प्रियांनो? याचं कारण आहे. कारण देवाला ज्या पद्धतीने आपल्या लोकांना तयार करायचं आहे ना, त्या पद्धतीने तयार होण्यासाठी देव बाप्पाजवळ जो उपाय आहे ना, त्याच उपायाने तसे लोक तयार होतील जसे देव बाप्पाला हवे आहे. म्हणून देवबाप कधी कधी सेवकाने तयार केलेल्या संदेशातून न बोलता तो आपल्या इच्छेने आपल्या विश्वासणाऱ्यांशी बोलतो. आणि जेव्हा देव आपल्या इच्छेने बोलतो ना प्रियांनो, तेव्हा त्याच्यामध्ये अधिकारवाणी असते आणि सामर्थ्य असतं. प्रियांनो, देवबाप काय सांगतो ना हे महत्वाचं नाही, पण देवबाप आम्हाला काय करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणण्याची इच्छा ठेवतो ना, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून 2 वचन दाखवले, अनुवाद 22:5 आणि 1 तिमोथेय 2 अध्याय 9 वचन हे देवबापाने समसमान दाखवलं. आणि नंतरचं वचन 1 कोरिन्थी 11 अध्याय 14 वचन हे पुरुषाबद्दल पण देव बाप्पाने बायबलमध्ये दोष ठेवलेला आहे हे देखील सांगितलं. कधी कधी मनात ईर्ष्या येते, अरे स्त्रीविषयी जास्त दिलंय, पुरुषाविषयी काही नाही का बायबलमध्ये? पुरुषाविषयी आहे, पण थोडं दिलेलं आहे. कारण पुरुष हा नेहमी देव बाप्पाच्या ऐकण्याच्या कृतीमध्ये जास्त असतो. हे एदेन बागेपासूनच आदामाने प्रभूला दाखवून दिलं. 69 वर्ष आदाम हा देवाच्या इच्छेप्रमाणे वागला. प्रियांनो, वारंवार हे शब्द पवित्र आत्मा माझ्या मुखातून काढतोय. काही जण म्हणतील त्यावेळेस काय वयाची 8 होती का? वयाचं काय उल्लेखच नाही बायबलमध्ये. पाप झाल्यानंतर वय गेला, देव बाप्पाने मान्यता दिली. त्याच्या अगोदर जो समय गेला ना, तो समय पाप विरहित गेलेला समय आहे. पाप झाल्यावर मग आदामाच्या वयाची गिनती सुरू झाली आणि ती गिनती 930 पर्यंत येऊन थांबली. मग 70 वर्ष कुठं गेले? 1000 वर्षाकरता आदामाला बनवलं होतं. 1000 वर्षासाठी प्रभू पृथ्वीवर आला होता. 70 वर्ष मायनस कमवून देवाचं वचन दाखवतं. आदाम 1000 वर्ष का जागला नाही? आदाम 1000 वर्ष यासाठी जागला नाही, 70व्या वर्षी त्याने देवाची आज्ञा मोडली. म्हणून आदामाचं वय देवाने 930 बनवलं. यांनो, देवाचं शब्द देवाच्या इच्छेने असतात आणि जे शब्द तुम्ही ऐकत आहात ते 100% देव बाप्पाच्या सांगण्याप्रमाणे खरे आहेत. याच्यामध्ये भेसळ नाही. आता बघा वचनाचा पुरावा 2 पेत्र, जर हे बोललो तर याचा पुरावा बायबलमधून.
दुसरे पेत्र 3रा अध्याय 8वं वचन. तुम्ही उत्पत्ती 5:5 वचन काढा. उत्पत्ती 5:5. दुसरे पेत्र 3रा अध्याय 8वं वचन वाच बाळा. इकडं नाही, पेत्राचे दुसरे योहानाच्या अलीकड. योहानाचं पहिलं पत्र आहे ना, त्याच्या अलीकड पेत्र लागल. इकडं नाही बाळा, खूप पानं. कोणतं पुस्तक काढलं मला पुस्तक सांग. हा, बस बस, इकडे इकडे बोट ठेवलो टाकता. पेत्राचे ना, ते प्रगटीकरण होतं. पेत्राचे का? हा, आणि ते 323 होता. 323. बायबलची ना अनुक्रमणिका माहिती करून घ्या प्रियांनो. दुसरे पेत्र 3रा अध्याय 8वं वचन. तुम्ही उत्पत्ती 5:5 काढा. वाचू? शेवटी तुम्ही सर्व एक चित्त नाही 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 नाही, कोणतं ग? पहिले पेत्र काढ वाटतं. दुसरे पेत्र 3रा अध्याय 8वं वचन. तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभू एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे आहे. बघितला हा पहिला पुरावा. आता वाचत आहे तुम्ही. आदाम एकंदर 930 वर्ष जगला, मग तो मरण पावला. का बरं 930च वर्ष जागला? 1000 वर्ष जर देवबाप या वाचनात बोलतोय तर मग इथं आदाम 930 वर्ष का जागला? ते 1000 वर्ष का नाही जागला? कारण त्याने 17व्या वर्षी हव्वेचं ऐकलं आणि त्या झाडाचं फळ खाल्लं. हे त्या गोष्टीमध्ये देव बाप्पाने रहस्यामध्ये गुजामध्ये गुप्त ठेवलंय. आणि हे गुप्त सांगणं पवित्र आत्मेशिवाय कोणाला शक्य नाही. आतापर्यंत मला तर नाही वाटत की कुणी सांगितलं आहे. आणि मी कोणत्या सेवकाच्या मुखातून ऐकलंय की आदामाचे 70 वर्ष कमी का झाले, 1000 वर्ष का तो जागला नाही. जेव्हा देव बाप्पाने मला दाखवलं ना, यूट्यूबला माझे 5-6 संदेशामध्ये या गोष्टीचा उल्लेख देव बाप्पाने केलेला आहे. मला देवबाप स्मरण करून देत आहे. मला ज्या गोष्टी माहीत नाही ना, त्या गोष्टी देव बाप्पाला माहीत आहे, आत्म्याला माहीत आहे. हे उद्गार, हे शब्द मी किती वेळेस बोललेलो आहे. देवाला ना प्रसन्न करण्यासाठी सुईच्या टोका एवढ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज आपण एका गोष्टीचा ताळा तपासण्यासाठी एक गोष्ट आपण केली. आज केली का नाही? 2 गीतामध्ये केली का नाही? म्हणता येईल का नाही केली म्हणून? फक्त टाळण्यासाठी आपण ती गोष्ट केली की आपल्याला फक्त बघायचंय की कोणत्या गोष्टीला किती रिस्पॉन्स येतो, कोणत्या गोष्टीला किती रिस्पॉन्स येत नाही. या गोष्टी करता आपण ती गोष्ट केलेली, पण भविष्यामध्ये अशी गोष्ट पुन्हा माझ्याकडून होणार नाही. कारण मी जेव्हा ते केलं ना, केल्यानंतर माझ्या हृदयाला देवबाप्पाने थोडेसं काहीतरी केलं, ते मला समजलं. देवबाप त्या गोष्टीतून एवढा खुश झाला नाही, परंतु होऊन गेलेली गोष्ट होऊन गेलेली आहे. एकदा झालेली गोष्ट परत रिपीटमध्ये करू नये हे देवाने मला त्या गोष्टीतून सांगितलं. आणि पुन्हा कधी मी त्या गोष्टीला रिपिटेशनमध्ये आणणार नाही. फक्त टाळा वाजण्यासाठी त्या मुलीचा डान्स मला खूप आवडला. सेम टू सेम त्या गीतावरती नाचत होती. म्हणूनसाठी म्हटलं पाहूया या गीताला किती लाईक येतात आणि या गीताला किती लाईक येतात. म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारचे 2 गीतं आज मी घेतलेले आहे. परंतु ते देवबाप्पाला तेवढे मान्य झाले नाही प्रियांनो. कारण देवबाप्पाने गीत संपल्याबरोबर मला दाखवलं जे दाखवायचं ते, आणि मला ते कळलं. त्यावेळेला मी नाही बोललो, पण आता संदेशात देवबाप म्हणतो सांगते. प्रियांनो, जेव्हा देवबाप आपल्या मनाच्या इच्छेने बोलतो ना, तेव्हा बोलावं लागतं. आणि जो सेवक बोलण्यापासून हलगर्जीपणा करतो ना, मग देवाजवळ एकच उपाय आहे. देवाजवळ 2 उपाय नाही ठेविता देव, एकच उपाय ठेवतो.
तू सांगायला हलगजरेपणा केला ना, तुला सेवक पदातून मी कमी करून टाकीन. देवाजवळ एवढंच उपाय आहे. म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला देवबाप दाखवतो ना, त्या तुम्ही सांगणं गरजेचं आहे. म्हणून प्रियांनो, भविष्यामध्ये आपण सर्वजण या गोष्टीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहोत की जे देवाला पसंत आहे तेच आपण करण्याकडे आपलं लक्ष लावायचा प्रयत्न करणार आहोत. आणखी एक वचन बघू. कळलं ना, आदाम 930 वर्ष का जागला, 1000 वर्ष का नाही जागला? प्रियांनो, देवबाप हर गोष्ट आपल्याला समजावून सांगत आहे. काही जणांना या गोष्टी देवबाप का समजावून सांगत नाही? कारण ते देवाला पसंत का असणाऱ्या गोष्टी करत नाही. म्हणून देवबाप रहस्य आणि गूढ दाखवित नाही. देवाने वादा केलाय, अभिवचन दिलंय. कलसेकराच्या पत्रामध्ये 1 अध्यायात 26व्या वचनामध्ये अखिल पृथ्वीवरच्या सेवकांना, विश्वासणाऱ्यांना सुद्धा अभिवचन ते दिलेलं आहे की मी माझे रहस्य काही जणांना प्रगट करीन. पण ते प्रगट करण्यामागं पवित्र जन तो असला पाहिजे. फक्त पवित्र जनाचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पवित्र जन जे देवाला दिसतील त्यांना ते रहस्य सांगितले जातील, गुज कळवले जातील. मग पवित्र जन होण्यासाठी प्रियांनो, आम्हाला सुईच्या टोका एवढं देखील देवाला न आवडणाऱ्या गोष्टीकडं आमचं लक्ष केंद्रित झालं नाही पाहिजे. पण आज माझं पण लक्ष एका गोष्टीकडं थोडंसं केंद्रित झालं आणि देवबाप्पाने मला पण इशारा बोल दिला, आता झालं, परत करू नको. देवबाप संधी देतो प्रियांनो. आम्ही जेव्हा फार भावना आयुष्य जातो ना, तेव्हा आम्हाला कळत नाही की मी जे काय करू राहिलो ते काय आहे. पण झाल्यावर कळतं की मी काय केलंय. पेत्राला पण 3 वेळेस नाकार करताना आनंद वाटला, पण जेव्हा कोंबडा आरवणार आहे हे प्रभूने सांगितलेलं त्याच्या ध्यानात आलं ना, तेव्हा त्याला पश्चाताप करण्याची इच्छा झाली. अंधारात गेला, रडला आणि देवाला तो म्हणला, मला क्षमा कर, आता मी तुला 3 वेळेस नाकारलंय, भविष्यात कधीच तुला मी नाकारणार नाही. आणि पेत्राने ती करून दाखवलं. एकदाच बायबलमध्ये सांगण्यात आलं की पेत्राने 3 वेळेस प्रभूला नाकारलं. नंतर पेत्राविषयी उल्लेख आलेला नाही. पंगू व्यक्तीला पण येशू ख्रिस्त म्हणला, आता तू बरा झालास, यापुढं पाप करू नको. पंगू व्यक्तीने पण देवाचा शब्द ऐकला आणि भविष्यामध्ये पाप केलं नाही. व्यभिचारी स्त्रीच्या पण व्यभिचार देवबाप्पाने क्षमा केला. तिला पण म्हटला, जा यापुढं व्यभिचार करू नको. तिने पण व्यभिचार केला नाही. यांनो, प्रत्येकाला देवबाप एक संधी देतो, हे यातून देवबाप सांगत आहे. म्हणून आज माझ्याकडून पण एक मिस्टेक थोडीशी झालेली. मिस्टेक असते प्रियांनो, ती लहान असो मोठी असो, मिस्टेकीला आकार नसतो. सुईच्या टोका एवढी पण मिस्टेक झाली ना, ती मिस्टेकच असते देवाच्या नजरेत. आणि देवाने मला पण सल्ला दिला, यापुढं ती मिस्टेक करू नको. माझ्या गौरवासाठी तुला काय करायचं ना ते करत राहा, पण जे तू केलं ना ते पुन्हा करू नको. रात्रीत नव्हतो तेव्हा नाही बोललो मी, पण संदेशात आल्यावर देवबाप म्हणला बोल, तेव्हा नाही बोलायची धाडस झालं, तुला हिंमत नाही झाली की मी हे काय केलं. पण आता माझा आत्मा बोलतोय ना, तुला सांगावं लागेल. म्हणून प्रियांनो, इथून पुढं तुम्ही पण आणि मी पण फक्त देवाच्या गौरवासाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण करू. पण आज डोक्यात माझ्या पण एक विचार आला, बघू याला रिस्पॉन्स जादा येतो की याला रिस्पॉन्स जादा येतो. हे मोहाचे जाळे, कधी कधी तो दुष्ट बघा सेवकाला सोडित नाही तो. माझ्या डोक्यात मोहाचं जाळं आलं. मी त्यावेळेला विसरून गेलो की मला काय करणं गरजेचं आहे. हीच परिस्थिती आदमाची झाली असं नेदीन बागेत. जेव्हा हवईचे शब्द ऐकले ना,
तेव्हा आदमाला प्रभूचे शब्द ध्यानातच आले नाही. अरे मी हे खातो बघू परमेश्वर झाल्यावर मी काय करतो. त्याला जर कळलं असतं नाही खाल्ल्यावर असं होणार आहे, गेलाच नसता झाडाजवळ, शिवला नसता, खायचा तर प्रश्न दूरचा राहिला असता. लोभ आणि मोह हे सैतानाचे फार प्रभावी अस्त्र आहेत आणि या अस्त्रापासून वाचण्यासाठी आमचं लक्ष वाचनातून ध्यानभंग झालं ना, मगच अशा गोष्टी होतात. सेवकही चुकतो हे प्रभूने दाखवलं. सेवक चुकत नाही असं नाही, सेवकही चुकतो हे उघड केलंय प्रभूने तुमच्या समोर. यांनो, चुका कबूल करून सोडून देण्यामध्ये धन्यता आहे, पण चुका आणि पाप हृदयात ठेवणं हे फार मोठं देवाच्या नजरेमध्ये पाप आहे. म्हणून प्रियांनो, देवाने ज्या गोष्टी आम्हाला करायला सांगितल्या त्याच आपण करूया. शेवटी एक वचन बघू आणि मी थांबतो. यातून एक वचन घेऊया आपण आता. काढूया आपण स्तोत्र संहिता 94:14. शेवटचं वचन. याच्यावर थोडा वेळ देवबा बोलन, मग आपण थांबूया. 94:14 स्तोत्र संहिता 94:5. 14. कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, तो आपले वतन सोडून देणार नाही. आम्ही कोणत्याही हद्दीपर्यंत, कोणत्याही गोष्टीच्या सीमेपर्यंत प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टीत जरी गेलो ना, देवाचं अभिवचन आहे आमच्यासाठी. मी तुमचा त्याग करणार नाही, मी तुमच्या बरोबर सतत राहणारा देव आहे. तुम्ही पाप करणारे आहात हे आदम आणि एदेन बागेतच मला दाखवून दिलेलं आहे. पाप झालं म्हणजे एवढं निराश व्हायचं नाही, हे यातून देव बाप्पाला आम्हाला शिकवायचंय. पाप झालंय ना, मी तुला यातून त्यागलेलं नाही, किंवा मी तुला सोडलेलं नाही, किंवा मी तुझ्या मनामध्ये राग धरून चाललोय, हे पण तू मनामध्ये आणू नको. कारण सैतान पॉझिटिव्ह, त्याला नाही जमलं मग निगेटिव्ह सांगायला सुरुवात करतो. तुझ्याकडून झालं नाही हे, आता देवबाप तुझ्याशी कसा राहील. देवबाप म्हणजे तू हे चुकला, तू असं केलं, आता कसं तुला देवाबरोबर चालता येईल. पेत्राबरोबर पण असंच झालं असेल प्रियांनो. ज्या गोष्टी देवाच्या आत्मेने प्रगट केल्या नाही, पण जेव्हा त्यांनी पश्चाताप केला ना, स्वर्गाच्या राज्याची किल्ली घेऊन आला देवबाप त्याच्याकडं. धर ही चावी. केवळ पश्चाताप केला, स्वर्गाच्या राज्याची किल्ली दिली. स्वर्ग हा आजपर्यंत पेत्राच्या ताब्यात आहे. ध्यानात ठेवा. आज सर्वजण म्हणतात स्वर्गामध्ये येशू आहे, येशूचा अधिकार. येशू कोणता अधिकार करणार आहे स्वर्गामध्ये? आम्ही जेव्हा पेत्राने सांगितलेल्या निरोपातून बाहेर निघाल्यानंतर येशू ख्रिस्ताचा आमच्यावर अधिकार आहे. जोपर्यंत पेत्राच्या सांगण्याच्या अधिकारातून आम्ही बाहेर येत नाही ना, तोपर्यंत पेत्राचा अधिकार आहे. म्हणून वचनात सांगितलं, जे काही तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल, आणि जे काही स्वर्गात बांधशील ते पृथ्वीवर बांधलं जाईल. का वचन असं सांगता आम्हाला? मत्ते 16 19 वचन. कारण त्या अधिकाऱ्याचं नाव पेत्र आहे. पेत्राचा या समयात जो आदर करीन ना प्रियांनो, त्याचा स्वर्गात जाण्याचा रस्ता तो खुला करीत चाललेला आहे. कारण तिथं तोच उभा राहिलेला दिसणार आहे. इथं हे शब्द ऐकत आहात ना देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने. जेव्हा वरती जाल ना, तेव्हा दिसन तिथं कोण उभा आहे. तिथं येशू ख्रिस्त उभा राहिलेलं नाही दिसणार, पेत्र दिसणार आहे. आणि पेत्र म्हणून मी पेंटिकॉस्टच्या दिवशी काय सांगितलं होतं? जनसमूहाला सांगितलं होतं, आणि ते जनसमूहाला जे सांगितलं होतं ते सर्व विश्वासणाऱ्यांसाठी मी ते सांगितलं होतं. ते फक्त त्या जनसमूहासाठी नव्हतं. जर ते जनसमूहासाठी असतं ना प्रियांनो, तर त्या वचनाची सेवा पुढं गेली नसती. प्रेषितांची कृत्य 4 अध्याय 5 अध्याय 2 अध्याय कधी पण तुम्ही वाचा.
त्याच्यात बघा 4,000, 5,000 आणि 7,000 विश्वासणारे पेत्राच्या भाषणाने पुढच्या कसे देवाच्या राज्यात आली. जरूर या अध्याय वाचा, 2च अध्याय वाचा. तुमच्या लक्षात येईल की पेत्राने जो पेंटिकॉस्टच्या दिवशी संदेश दिला तो संदेश देव बाप्पाने पुढं कसा प्रभावी ठेवला. प्रियानो, देवबाप आपल्या गोष्टी आपल्या मर्जीने आपल्या इच्छेने कळवतो. आज पेत्राचा आदर आमच्या जीवनामध्ये तेवढा राहिलेला नाही. आम्ही तेवढं पेत्राला स्थान देत नाही जेवढं देण्याची अपेक्षा देवबाप आमच्याकडून करतो. मग पेत्राला स्थान देण्याची इच्छा आली, मग म्हणतात येशूचं काय. पेत्राला जर सगळं द्यायचं तर येशूचं काय. मग येशूने काय सांगितलं. प्रियांनो, येशूने जे सांगितलं ना ते काय वाईट सांगितलेलं नाही की हे धरा आणि हे सोडा नाही सांगितलं. शिडीप्रमाणे पहिली दुसरी शिडी एकावर एक शिडी वाढत चलते ना आम्ही वरती वरती जातो. शिडी कधी खाली आणत नाही बरं का. खालच्या पायरीवर पाय दिल्यावर खालच्या पायरीवर जायला नाही सांगत शिडी वर जायला सांगते. म्हणून उत्पत्तीमध्ये याकोबाने पृथ्वीपासून स्वर्गापर्यंतची शिडी पाहिली स्वप्नामध्ये. कशी पाहिली असेल ती शिडी प्रियांनो. 32व्या अध्यायामध्ये दिलंय उत्पत्तीच्या की याकोबाने जे स्वप्न पाहिलं त्याला एक शिडी दिसली. आता पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत ती शिडी होती. ती काय अशी छोटी शिडी नव्हती. आणि त्या शिडीचं दर्शन पेत्राने त्या स्वप्नामध्ये पाहिलं. देवबाप आपल्या गोष्टी आपल्या विश्वासणाऱ्यांना मजबूत करण्यासाठी कोणत्याही प्रकारे सांगण्याची इच्छा ठेवतो. फक्त देवाची एक इच्छा असली संदेश सांगण्यामागं की माझे विश्वासणारे जास्तीत जास्त मजबूत माझ्या वचनाने व्हावे. आणि इथं हेच वचन सांगतंय की देवबाप आम्हाला कधीही त्यागण्याच्या प्रक्रियेमध्ये नाही. पण जर आम्ही देवाला सतत देवाच्या विरोधात वागण्याच्या प्रक्रियेमध्ये गेलो ना, आत्मा येतो ना, आत्मा जातो. पण आत्म्याला आमंत्रण द्यावं लागत नाही आणि आत्म्याला जाण्याचंही आमंत्रण द्यावं लागत नाही. स्वइच्छेने येतो, स्वइच्छेने जातो. म्हणून बायबलमध्ये एक सीमा देवबाप्पांनी निर्धारित केली. किती सीमा निर्धारित केली? 7 ही सीमा निर्धारित केली. आपण फक्त आता ते वचन बघू. याचं ट्रान्सलेशन पुढच्या वेळेला देवबाप करेल. काढूया यिर्मयाचं पुस्तक 8वा अध्याय 4थं वचन. पुढच्या वेळेला या वचनाचे मला आठवण करून द्या. 8वा अध्याय. 4थं वचन. परमेश्वर म्हणतो, आणखी त्या सांग, कोणी पडला तर पुन्हा उठत नाही काय, कोणी बहकला तर पुन्हा वळत नाही काय. हे का यिर्मया 8वा अध्याय. नीतिसूत्रे 24:16 वचन बघा. सॉरी बरं का. नीतिसूत्रे 24:16 बघा. कारण धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. देवाने आम्हाला 7 वेळेस सूट देण्याचं ठरवलंय. 8व्या वेळेस सूट नाही. म्हणून आम्ही पण देवाच्या आखणीमध्ये 7च वेळेस एखादी गोष्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये उतरण्याची प्रक्रिया करावी. पण शक्यतो एक केली ना तर दुसरीकडे जाण्याची इच्छाच नाही ठेवावी. पण देवाने 7 आकडा आमच्यासाठी ठेवा. 7 वेळेस तुम्ही माझ्या विरोधात चालले ना, मी तुम्हाला सूट देईल. पण ते गुन्हे बरं का जे अति संवेदनशील आहे न, तर मग विश्वासणार म्हणून मी तर रोज पाप करतोय. माझ्या हातून दिवसभरात किती पाप होते मलाच माहिती नाही. मी मोजूनही ठेवत नाही ते पाप किती झाले. ह्या छोट्याल्या पापांना देवबाप इतकं स्मरत नाही. म्हणून
स्तोत्र संहिता 32 मध्ये सांगितलंय, मी तुझे पाप न आठवणारे समुद्र टाकणार आहे. तुझे पाप मी न स्मरणारा देव आहे. पण अतिसंवेदनशील पाप कोणते माहिती का प्रियांनो? ज्या पापांमध्ये सैतानाचा फेवर जास्त दिसतो प्रभूला, सैतानाचा फेवर ज्याच्या पापातून जास्त दिसतो ना, अशा संवेदनशील पापांना देवबाप म्हणतो 7 वेळेस मी क्षमा करीन, 8व्या वेळेस नाही. आता दुसरी भाषा समजण्यासाठी आपण प्रभूला सोडून दिलं. मला आता येशू ख्रिस्ताला नाही मानायचं, आजपासून येशू ख्रिस्त माझा देव नाही, हे अति संवेदनशील पाप आहे. आणि या पापाला 7 वेळेस देवबाप क्षमा करण्याच्या प्रक्रियेमध्ये या वचनाप्रमाणे धार्मिक 7 वेळा पाडला तरी तो उठून उभा राहील. हे शब्द जे देवबाप बोलत आहे ना, ते या पापा संदर्भात बोलत आहे, दुसऱ्या पापा संदर्भात नाही बोलत. मी माझ्या जीवनात 3 वेळेस ही चूक केली, 4थ्या वेळेस आतापर्यंत चूक नाही झाली. का नाही झाली? देवाने मला डायरेक्ट सेवक केलं म्हणून झाली नाही चूक. जर मी सेवक नसतो तर मला नाही माहिती मी आजच्या समयाला कसा प्रभूमध्ये असतो का नसतो, का जगाला सोडून गेलो असतो, मला काहीच माहिती झालं नसतं. पण सेवक झाल्यामुळं मला कळतंय की मी आजही प्रभूमध्ये आहे आणि प्रभूची सेवा करते. प्रियांनो, 7 वेळेस देव बाप्पाने प्रत्येकाला क्षमा करण्याचं ठरवलंय. अति संवेदनशील पापाविषयी लक्षात घ्या. न तर तुम्ही म्हणताना आम्ही रोज करतो पाप, त्या पापाबद्दल देवबाप बोलतोय की काय? चुटपूट पाप हे न आठवणाऱ्या समुद्रासारखे आहेत प्रभूजवळ, आणि त्याचं स्मरण देवबाप आपल्या मनातही ठेवत नाही. म्हणून आज माझ्याकडून पण जे पाप झालंय ना, ते थोडंसं देवाला न पसंत पडणारं झालंय. देवबाप त्याच्यात नाखुश झालेला आहे, नाखुश होणारं पाप माझ्याकडून झालंय. चुटपुट असतं ना तर देवबाप्पांनी माझ्या हृदयाला चुटपुट लागू दिली नसती. झाल्यानंतर मी उदास झालो हृदयामध्ये, म्हणलं देवबाप्पा चुकलं माझं, मला क्षमा कर. मला कळलं नाही मी काय करू राहिलोय. कधी मनुष्य भावनाविषयी गेला ना, त्याला कळत नाही मी काय करू राहिलो. टाळ्याकरता आपण ते गाणे 2 घेतले, एक प्रभूचं घेतलं आणि एक कोणतं गाणं घेतलं माहिती ना तुम्हाला? संदेशामध्ये सांगणं उचित नाही ते. जे गाणं घेतलं, बघू कोणत्या गाण्याला रिस्पॉन्स जादा येतो, यासाठी आपण 2 गीतं घेतलेले आहेत प्रियांनो. आणि ते 2 गीतापैकी एक गीत देवबाप्पाला नापसंत झालंय. देवबाप्पाने एका गीताला नापसंत केलं. देवबाप आपले निर्णय कळवणारा देव आहे आणि सांगणारा पण नाही. सगळ्याकडून चुका होतील, देवाकडून चूक होणार नाही. आणि चूक झाली तर देवबाप दाखवून देतो, चूक झाली परत करू नको. यांनो, म्हणून शेवटचं वचन जे घेतलं ना, मी तुम्हाला त्यागणार नाही, या संदर्भात ते आहे. कधी कधी काही गोष्टी आम्हाला समजण्यासाठी, काही गोष्टी आमच्या जीवनात होतात, तेव्हा देवबाप ते वचन दाखवतो. मी जो संदेश काढला त्याच्यात हे एक वचन होतं, तेच वचन शेवटचं घेतलं. म्हणून इथून पुढं सावधान राहा, तुम्ही पण राहा, मी पण राहील. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा प्रियांनो. कुणी देवाच्या उपस्थितीमध्ये डोळे उघडायचे नाही. लहान मुलांनी उघडले तर देवबाप त्यांना समजू शकतो, परंतु समजदारांनी कुणी डोळे उघडायचे नाही. काही क्षण आपण शांत राहूया प्रियांनो. आपण
प्रार्थना करणार आहोत आणि आपल्यामध्ये देवाचे सेवक किरण ब्रदर आहेत, शेवटची प्रार्थना करतील. पवित्र 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 विष्णूच्या कर्त्या प्रभू धन्यवाद देतो, तुला उत्सवितो, तुला गौरवितो महादेवा. त्या सुंदरशा समयाबद्दल प्रभू तुझे आभार मानतो. कारण परमेश्वरा दिवसभर कामात कष्ट करून तर जाणं येणं प्रत्येक वाईट गोष्टीपासून दुःखी आपला संकटापासून रक्षण करून पुन्हा एक वार प्रभू तुझ्या चरणाशी घेऊन आलास. तुझं सुंदर वचन तुझे मानना आमच्यापर्यंत तुझ्या सेवकाद्वारे तू पोहोचलास प्रभू. तुझे आभार आणि उपकार मानतो, सुंदरशा जय करतो. सुंदर वचन प्रभू तू आज आम्हाला शिकवलेलं आहेस. आणि खरं तर परमेश्वरा हे वचन आम्ही प्रत्येकाने अनुकरावं, परमेश्वरा अनुकरण करावं, त्यानुसार आम्ही चालव वागव बोलाव प्रभू. अशी कृपा आम्हाला प्रत्येक दान थोराला तू कर, अशी तुला विशेष मध्यस्थी करतो, प्रार्थना करतो देवा. दयाघना खरोखर प्रभू तू महान आहेस, कृपाळू आहेस देवा. कारण आमची काळजी तू पाहतोस. आणि वचन सांगते कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये, प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं यासाठी प्रभू प्रत्येक ठिकाणी प्रभू तुझं सेवक पोहोचवत आहेस प्रभू. प्रत्येक ठिकाणी तुझं वचन तू परमेश्वरा पोहोचवत आहेस प्रत्येक पामरापर्यंत. आणि परमेश्वरा खरोखर प्रभू प्रार्थना करतो की प्रभू आम्ही प्रत्येक जण पापी आहोत. आमचं प्रत्येक पाप परमेश्वरा तुझ्या क्षमेने आम्हा प्रत्येकाला तू धुवून टाक, अशी तुला विशेष प्रार्थना करतो देवा. कारण तुझं वचन, त्या वचनानुसार चालण्यासाठी प्रभू आम्ही परमेश्वरा आमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही प्रभू, पण दयाघना प्रत्येक गोष्ट प्रभू ही तुझ्यापासून आहे. म्हणून प्रभू तू सांगतो की जो कोणी ज्ञानाने येऊन आहे त्याने मजकडे मागा. म्हणून देवा आम्ही प्रत्येक जण आज तुझ्या चरणाशी समर्पित झालेलो असताना प्रभू आम्ही प्रत्येक जण तुला ज्ञानाची याचना करतो प्रभू. आपण प्रत्येकाला तुझे ज्ञान पुरत आहेस आणि पुरवतोच, त्याबद्दल तुझे आभार आणि तुझे उपकार. दयाघना विशेष प्रार्थना करतो तुझ्या सेवकासाठी प्रभू. दयाघना तुझ्या वचनाची पेरणी करत असताना जाता येणं तू आशीर्वाद असं कर. पावसापासून प्रभू, वादळ वाऱ्यापासून, धोके अपघात संकटापासून प्रभू त्यांचं संरक्षण कर. आणि देवा त्यांच्या कुटुंबाला तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेने भर, अशी तुला विशेष प्रार्थना करतो. त्यांची माता आहे प्रभू, त्यांची काळजी घेण्यासाठी प्रभू त्यांना तू सहाय्य कर. त्या उतार वयामध्ये प्रभू त्यांना तू सहाय्य कर. योग्य ती शक्ती सामर्थ्य बुद्धी तू पुरव. आणि जेव्हा त्या परिवाराद्वारे उंचावला जा, तू गौरवला जा, आणि तुला विशेष प्रकारे प्रार्थना करतो. इथं बसलेले आम्ही प्रत्येक जण प्रभू आज तुझं सुंदर वचन आम्ही ऐकले आहे प्रभू. दयाघना त्या वचनानुसार आम्हा प्रत्येकाला तू चालव, अशी तुला विशेष प्रार्थना करतो. दयाघना सेवक इच्छित स्थळी जात असताना प्रभू त्यांच्या मार्गात तू हो. त्यांचं प्रत्येक ठिकाण जाण्यानं तू जसं आशीर्वादित करतो, आज त्यांच्या घरी जात असताना प्रभू त्यांच्या मार्गात तू हो. त्यांचा मार्ग तुझ्या महान अशा कृपेद्वारे तू चालव, अशी तुझ्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि धन्यवाद देतो परमेश्वरा, कारण तू आमचा जिवंत देव बापा आहेस. आणि आजच्या प्रत्येक प्रार्थना तू मान्य केल्यास, ऐकल्यास, याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. उर्वरित सर्व वेळ समय प्रभू तुझ्या रक्षणे हात सोपवतो. आणि लहान नम्र प्रार्थना आमचा धन्यतारक प्रभू ख्रिस्ताद्वारे मागतो. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या गुन्हा सोडले आहे तसेच तू आमचे गुन्हे आम्हास सोडव. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळाचीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्ताची जय. प्रभू येशू रक्ताची जय.
प्रभू ईश्वर पित्याचे दास आमेन. बंद कर.